बाबासाहेबांना वंदन करून हे जे ओबीसी गीत आम्ही तुमच्या समोर आता सादर करतोय त्याच्याबद्दल शाहीर सचिन माळी तुम्हाला 2 ओळींमध्ये त्या ओबीसी गीताची निर्मिती कशी झाली ते सांगा। ओबीसी गीताची निर्मिती करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाहीत। त्याचं कारण असं आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मांडणीतून सातत्याने एक गोष्ट सांगितली की मराठा समाजाला आरक्षण द्या, पण मराठा समाजाचं ताट वेगळं आणि ओबीसी समाजाचं ताट वेगळं, कुणाच्यात भांडण होता कामा नये। आणि आम्ही तर कवी शाहीर मंडळी, आम्हाला एखादी ओळ जर अशी हुक लाईन मिळाली त्या हुक लाईनचं आम्ही गाणं करून टाकतो आणि मग आम्ही बाळासाहेबांच्या ज्या एका ओळीचं गाणं करून टाकलं। मी असं म्हणायला मला हरकत वाटत नाही की या गाण्याचे गीतकारच बाळासाहेब आंबेडकर आहेत। बाळासाहेबांच्या कवी आम्ही ह्याला आणि तो शायरीमध्ये कसा आता आपण आपल्या गाण्यातून ऐकूया की ओबीसींचं ताट वेगळं, मराठा समाजाचं ताट वेगळं, तुमचा बंगला जरूर बांधा पण आमचं झोपड्यात काय घुसू नका बांधवांनो, आम्हाला जगू द्या। हे गाणं ऐकूया। ज्याचं ताट वेगळं खरंय का नाही, ज्याचं त्याचं ताट वेगळं, कुणी कुणाच्या ताटात बसू नका। ज्याचं त्याचं ताट वेगळं, कुणी कुणाच्या ताटात बसू नका। स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत घुसू नका। स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत घुसू नका। स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत घुसू नका। ज्याचं त्याचं ताट वेगळं, कुणी कुणाच्या ताटात बसू नका। ज्याचं त्याचं ताट वेगळं, कुणी कुणाच्या ताटात बसू नका। स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत घुसू नका। स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत घुसू नका। स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत घुसू नका। सुतार कुंभार लोहार वडार अजून बिहाई पिचलेला। सुतार कुंभार लोहार वडार अजून बिहाई पिचलेला। हे गाणं आज पहिल्यांदाच सादर होत आहे उस्मानाबाद मध्ये। हे नवीन गाणं आहे, हे प्रवासातच निमित्त गाणं आहे आणि हे पहिल्यांदा बाळासाहेबांसमोर आम्ही हे सादर करतोय। बघा काय परिस्थिती आहे ओबीसींची। सुतार कुंभार लोहार वडार अजून बिहाई पिचलेला। दोरीवरती चालती पाऊलं, डोंबारी अजून खचलेला। इचवाचं बिऱ्हाड पाठीवरती, आमच्या भटक्याचं इचवाचं बिऱ्हाड पाठीवरती, त्याचं हसू करू नका। इचवाचं बिऱ्हाड पाठीवरती, त्याचं हसू करू नका। ज्याचं
बहुजनांवरती धरा रे बहुजनांवरती धरा आरक्षणाचा हक्क मागा पण भोंदूगिरीला फसू नका आरक्षणाचा हक्क मागा पण भोंदूगिरीला फसू नका ज्याचं त्याचं ताट वेगळं कुणी कुणाच्या ताटात बसू हे स्वतःचा बंगला जरूर बांधा गरिबाच्या झोपडीत घुसू नका स्वतःचा बंगला जरूर बांधा गरिबाच्या झोपडीत घुसू